मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकता मोठ्या मैदानामध्ये मोठा नियोजन केला आनंद शेठ फुलोरे खोनीगाव यांचा ओम्या आणि हिंदकेसरी भवानी महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांचा भवानी अशी गाडी पळाली आणि तुम्ही बाजूला बघू शकता आज बाईकचं मानकरी ठरल्यात. ओमेच्या मला वाटतं करिअरमधली पहिलीच बाईक असेल ही. विचारूया कसं काय नियोजन झाला, काय सांगाल? आनंद शेठ बाजूला आहेत, गोरखदा तुम्ही काय बोलाल? आनंद वाटतो आज बाईकचा मानकरी झालोय आम्ही. वाटलं नव्हतं आज बाईकचं मानकरी होलं आम्ही. बाईक मिळाली आज आम्हाला, आनंद होतो. बरोबर आहे. आणि पहिलीच बाईक आहे का ओमेच्या याच्यामध्ये? पहिलीच बाईक आहे. बघा काय बोलाल, म्हणजे जोडी छान अशी, म्हणजे नियोजन छान केला. कसं काय नियोजन घडवून आणलं? हो, नियोजन तर आमचा 4-5 दिवस अगोदरच झाला होता का मैदानाला गाडी पलवायची हीच भवानी सोबत, आणि आज गाडी पलवली आणि चांगला असा गुलाल मिळवला. बरोबर. बोलणं कधी झालं होतं? कारण 4-5 दिवस अगोदर पण बघा आज भवानी पण टॉपला पलतोय आणि ओम्या पण, म्हणजे कोणी घडून आणलं हा नियोजन? हो, नक्कीच आनंदाने फोन केला होता त्यांना का आम्हाला बैल पाहिजे, आणि तेही एका शब्दावर तेही बैल दिला आम्हाला. तो पण घरच्याच मैदानावर त्यांच्या? हो, घरच्याच मैदानावर. बरोबर आहे. आणि जसं नियोजन केला, गाडी पण छान पळाली. जी झाली गाडी, त्या गाडीविषयी सांगा ना, कोणाशी लढत झाली आपली? गाडी झाली ते पण आमचे मित्रच होते, आनंद भाऊंचे. किरण शेलार होते वांगणीचे, त्यांचा अर्जुन होता, आणि बदलापूरचा होता किरण राऊत यांचा जलवा होता. बरोबर. म्हणजे एक चांगलीच गाडी होती, म्हणजे आताच्या गाडीला ते गाडीचं नाव पण आहे. हो, गाडी तर ती पण गुलालातच आहे आणि कंटिन्यू ते आहेतच गुलालात. मोठी गाडी आहे त्यांची. बरोबर आहे. आता मी बघतोय बरेचसेच मैदानामध्ये नियोजन चालू असतं. एकविरीचं मैदान झालं, तिथं पण चांगला असा रायबामध्ये पळून गट काढला होता. सेमीला थोडंसं घासाघाशी झाली, पण हाय म्हणजे बघा तुम्ही घेतल्यासारखं म्हणजे काहीतरी करून दाखवतो बैल. हो, नियोजन तर चालूच आहे आमचं, मुलांचं पण नियोजन चांगलंच आहे आणि नियोजन मोठंच चालू आहे. बरोबर. आता मोठा मैदान पूर्ण आपल्या मुंबईला दाखल झालं आहे 8 तारखेला थारचं मैदान, जिथं मला वाटतं अखंड मुंबई एक आतुरता आहे की माझा बैल कधी पळतोय. केलंय का नियोजन, का काही बाकी आहे? नियोजन तर झालंच आहे, 8 तारखेला चांगलंच आहे, मोठं नियोजन केलेलं आहे. बरोबर आहे. आता आनंद शेठ फुलोरे बघा, मला वाटतं इथला पैरा नसता तर मला वाटतं आज तुम्ही ओलेला असतं, पण ओलेला असतं तर कदाचित ही बाईक नसती. काय बोलाल? हो, कदाचित बाईक नसती. आज पैरा पण चांगलाच घडून आला आणि इथे आलो आणि बाईक मिळवली आम्ही. बरोबर. नाव होतंय आज खोनी गावाचं नाव, मला वाटतं याच्या आधी पण खूप साऱ्या बैलांनी केलं आहे. मिस्टर इंडिया असेल, त्यानंतर आपले हे पण आहेत, पबजीवाले पण आहेत, मुकुंद शेठ. बघा म्हणजे खोनी गावाचं नाव वारंवार या बिंजोर क्षेत्रामध्ये उंचावलंय. हो, नक्कीच. आता कारण की ओम्याने पण आमचं नाव खूप मोठं केलं आहे आणि खूप चाहते पण झालेत त्याचे आता प्रेक्षक वर्ग. बरोबर. मला वाटतं मागण्या खूप जास्त असतील, कारण आतून ना मला वाटतं गाडी खूप जास्त खेचते तो, त्याच्यामुळं खूप साऱ्या मागण्या असतील तुम्हाला. कसं काय तुम्ही मॅनेज करता सर्व काही गोष्टी? मागण्या तर सध्या आम्ही तर बैल काही विकायला आम्ही द्यायला घेतलाच नाही. आम्ही शर्यतीच करायला घेतलेला आहे. म्हणजे माझं असं सांगण्याचं तात्पर्य होतं की पहिल्यांच्या मागण्या खूप जास्त असतील, कारण पहिल्यांचं आताच्या रेंजला बघायला गेला ना तर ओम्या खूप जास्त पळतंय. पहिल्यांचं तर आहेच, कोलच येतात भरपूर, पण आम्ही पण पहिले कसे आता नंबरमध्ये बैल पळतो त्यांना पण देतो, मैत्री खातीरमध्ये पण देतो, 2 नंबर 3 नंबरमध्ये बैल आहेत त्यांना पण देतो. कंटिन्यू आली तर नंबरमध्येच बैल पळतो. बरोबर. आता गोरखदा बाईट टू तिथं आनंदाची पण कधीतरी बाईट घेऊ आपण. काय सांगाल त्यांचा प्रवास आतापर्यंत जे राहिलेला, म्हणजे सुरुवात कशी झाली होती या क्षेत्रामध्ये? सुरुवात तर आमचे ते खडकपाड्याचे भाऊजी होते त्यांचेच बैल होते. त्यांच्यानंतर आम्ही वासरू घेतला आमचा खोनीचा एक बैल म्हणून आनंद भाऊनी घेतला. त्यानंतर ओम्या आला. ओम्याने आमचं नाव तर आता खूपच मोठं केलं आहे. बरोबर आहे. आता ही गाडी पुन्हा पळवाल का? कारण कुठेतरी गती पण चांगली लागली गाडीला. हो, चांगलीच गती लागली होती आणि आज तर मोठाच गुलाल झाला आहे आणि बाईक भेटली. बरोबर. परत आम्ही करू पेऱ्यामध्ये. बरोबर. म्हणजे विचार केला जाईल ही गाडीवर. हो, आणि मला वाटतं जशी भवानी आहे आता हिंदकेसरी मानपत बकासूर सोबत पळून त्यांनी मिळवलंय, 3 फेऱ्याला पण ही गाडी पळवायला काही हरकत नाही एखाद्या वेळेला, म्हणजे तुम्ही जर विचार केला तर. हो, नक्कीच करू आता आपण, कारण की कंटिन्यू आता 3 फेऱ्यांचे मैदान आपल्या मुंबईमध्ये पण होतात. बरोबर. शक्यता घाटावर पण आम्ही करू शकतो, 3 फेऱ्यांच्या मैदानाला नियोजन करू शकतो आम्ही. बरोबर. आता अजून एक प्रश्न घेईन. बऱ्याचशाच गाड्या खाली बरीचशीच लोक नाराज पण होऊन गेली आयोजकांवर, पण मला वाटतं आयोजकांची मला वाटतं 20% पण चुकी नसेल. 1 वाजला तरी आपल्या गाड्या जमत नाही, म्हणजे कुठेतरी आपण पण सहकार्य आयोजकांना केलं पाहिजे ना. आज आयोजक खूप मोठा एक आयोजन करतात, त्याच्यामागे किती खर्च आहे त्यांचा, इतक्या मोठ्या बक्षिसात 3-3 बाईक, किती भरपूर साऱ्या बाईक, सायकली होत्या, फ्रीज होत्या, खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे बघा
त्यांना नाव दिलं पाहिजे का काय, त्यांच्यावर नाव ठेवलं पाहिजे? हो नक्कीच, आयोजन तर खूप चांगलं आहे. आयोजन तर त्याही मोठंच केलं होता. ते छोटे गाडे मालक आहेत त्याही पण जरा सहकार्य केलं पाहिजे का गाड्या आपल्या लवकर झाल्या पाहिजेत, लवकर केल्या पाहिजेत जमवायला. मोठ्या गाड्या तर शक्यता जमत नाही, बॅनरवर किंवा नाव देतात. त्याच्यामुळे छोट्या गाड्या असतात त्या जरा लवकर झाल्या तर अड्डा लवकर होतो. बरोबर. आणि कुठेतरी जे तुमच्या ज्या गाड्या झाल्या, मला वाटतं 2 गोंड्यांवर 1 गोंड्यांवर 35,000वर, त्यांना VIP एंट्री सुद्धा त्यांनी आधीच सकाळी चालू ठेवली आणि बॅनर पण दिलेला होता लिहून की 6 गाड्यानंतर गाडी आमची सोडली जाईल एक. हो 10 गाड्या अशा 12 गाड्या सोडल्यानंतर एक एक गाडी सोडित होते. तेही केलंच होतं, चांगलं नियोजन केलं होतं. बरोबर. तर तुमच्या मते आजचा हा नियोजन मला वाटतं भिवंडीचा इताऱ्याचं मैदान झालं होता, त्याच्यानंतर हा कोणगावचा मला वाटतं भिवंडीमध्ये खूप मोठा आहे. तुमच्या मते काय तुम्ही बोलाल? हो नक्कीच, आता इताड्याचं मैदान बोलला तर तो 1 नंबरचाच आहे. आणि याद्यामध्ये पण बक्षिसं भरपूरच होत्या. आज चांगलाच मैदान झाला. बरोबर. आता कुठं पळतंय पुन्हा ओम्या, काय सांगाल? मी आता 8 तारखेला मैदानाला पळेल आमदार केसरीला. 3 फेऱ्या. चला, आमदार केसरीसाठी तुम्हाला शुभेच्छा. जाता आता पुन्हा आज ही बाईक मिळाली, या बाईक विषयी काय बोलाल 2 शब्द? बाईक तर आम्हाला इच्छाच होती आमची आज, बाईक आम्हाला कुठेतरी कुठल्यातरी मैदानात भेटेलच. पुन्हा आज इच्छा पूर्ण केली ओम्याने आम्हाला. बरोबर आहे. चला, जोडीबद्दल 2 शब्द. आज जोडी जी पळाली तुमची? जोडी तर खूप छान पळाली. परत आम्ही नियोजन करून गाडी पळवू. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. आणि जो 8 तारखेला मैदान होतं आमदार केसरी, त्या मैदानांमध्ये पण चांगला असा गुलाल तुम्ही घ्यावा, चांगले नंबरामध्ये राहावा, माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.